नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जगण्यासाठी काय महत्वाचं हा जर प्रश्न आजच्या काळात विचारला तर नक्कीच याचं उत्तर असेल पैसा. खरंच जगण्यासाठी आज पैसा अत्यंत महत्वाचा. या पैशामागेच सगळी दुनिया धावतीये. हा पैसा जर बोलायला लागला तर काय बोलेल आपल्याशी? उत्सुकता आहे ना? ऐकूया. मी आहे पैसा. माझं रूप साधारण आहे, पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे. माणसाची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे. अहो, काही लोक तर माझ्यासाठी जात धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, आपला आत्मसन्मान गहाण ठेवतात. एवढंच नाही, माझ्यासाठी काही जण आपला देह विकतात. लक्षात ठेवा, चांगल्या आणि वाईट गोष्टीत मी कधीच फरक करत नाही. मात्र माझ्यासाठी काही जण आपलं सर्वस्व गहाण ठेवतात, नीती धर्म सोडतात. असं असलं तरी सुद्धा लोक मला स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात. मी राक्षस नाही हो, पण लोक माझ्यासाठी अपराध करतात. आता हे खरं आहे की मी देव नाही, पण लोक माझी देवाप्रमाणे पूजा करतात. खरं तर मी लोकांच्या सेवेसाठी आहे, पण बघा ना, लोकच माझे गुलाम झालेत. मी कधी कुणासाठी त्याग केला नाही, पण माझ्यासाठी अनेक जण आपल्या अगदी आप्तेष्टांचा, जवळच्या व्यक्तींचाही त्याग करतात. माझ्यासाठी स्वतःचा जीवही देतात आणि कधी तर दुसऱ्याचा जीव घेतात सुद्धा. मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. मी तुम्हाला सगळं विकत घेऊन देऊ शकतो. मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो, पण तुमच्या घरात मी घर पण नाही आणू शकत. मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो, पण तुमचं वय नाही वाढवू शकत. मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो, पण गेलेली वेळ नाही परत आणू शकत. मी तुमच्यासाठी मोठं पद विकत घेऊ शकतो, पण आदर तो नाही देऊ शकत. मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो, पण तुम्हाला शांत झोप नाही देऊ शकत. मी तुमच्यासाठी पुस्तकं विकत घेऊ शकतो, पण मी तुम्हाला विद्या नाही देऊ शकत. म्हणूनच लक्षात ठेवा, खरं तर मी तुमचं सर्वस्व नाही. माझ्यासाठी तुम्ही जरूर कष्ट करा, पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण आणि माणसं गमावू नका. माझी पूजा करा, पण माझे गुलाम नक्कीच होऊ नका. मी तुमच्यासाठी बनलोय, तुम्ही माझ्यासाठी नाही. आपलं कुटुंब, आपले नातेवाईक, आपला मित्रपरिवार, आप्तेष्ट हेच खरं तुमचं धन आहे. त्यांना जाणीवपूर्वक तुम्ही जपायला हवं. तुम्ही केलेला परोपकार, दुसऱ्याला दिलेला आनंद, मातृपितृभक्ती, त्यांची सेवा, देशसेवा हे खरं धन आहे. तेव्हा हे करणं सगळ्या माणसांसाठी हिताचं आहे. जेव्हा माणूस स्वतःच माझं गुलाम होणं थांबवेल ना, तेव्हाच आयुष्यात तो खऱ्या अर्थानं सुखी होईल. काय पटतंय ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.